बांबू लागवडीचं तंत्र जाणून घेऊन कोल्हापुरात देशातील आदर्श बांबू प्रकल्प साकार करूया असं आवाहन सिद्धगिरी मठाचे मठाधिपती अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामी यांनी केलं। बांबू लागवड कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। कणेरी इथल्या सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्राच्या सभागृहात बुधवारी ही कार्यशाळा झाली। महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, सिद्धगिरी मठ आणि बांबू सोसायटी ऑफ इंडिया यांच्या वतीनं बुधवारी बांबू लागवड तंत्रज्ञान कार्यशाळा झाली। सिद्धगिरी संस्थानचे मठाधिपती अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामी आणि जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या हस्ते कार्यशाळेचं उद्घाटन झालं। यावेळी विभागीय कृषी सहसंचालक अजय कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, प्रकल्प संचालक रक्षा शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती। पर्यावरणाच्या दृष्टीनं बांबू शेतीला मोठं महत्त्व आहे। प्लास्टिक नष्ट करण्यासाठी बांबूची लागवड वाढवली पाहिजे, त्यासाठी सामूहिकदृष्ट्या प्रयत्न करणं गरजेचं आहे, असं काळसिद्धेश्वर स्वामींनी सांगितलं। देशातील आदर्श बांबू प्रकल्प कोल्हापुरात उभारावा असं आवाहन करून शेतीत नवनवीन प्रयोग केले पाहिजेत, असं स्वामीजी म्हणाले। बांबू लागवड हे पेन्शनसारखं उत्पन्न मिळवून देणारं साधन आहे, त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बांबू लागवडीचा प्रचार आणि प्रसार करावा असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी केलं। यावेळी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर लाल सिंग, डॉक्टर रवींद्र सिंह, अरुण वांद्रे, डॉक्टर प्रदीप तातेडे यांनी मार्गदर्शन केलं। कार्यशाळेला उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे, पोपट पाटील, किरण पाटील, कृषी उपसंचालक नामदेव परीट, प्रकल्प उपसंचालक रवींद्र तागड, नवीन कुमार माळी, यशोवर्धन बारामतीकर, जीपी वड्ड, दत्तात्रय पाटील, प्रल्हाद जाधव यांच्यासह शेतकरी उपस्थित होते।